नमस्कार, मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। गावगाडा ते मराठवाडा, राष्ट्र महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र, नात्याचा अनुबंध ते कोकण, न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ, समस्या त्यांनी सांगतो। संदीप कुटुंबाची जिम्मेदारी आदरणीय साहेबांनी घेतली आहे आणि आमदार म्हणून किंवा खासदार म्हणून आपण जे काही कुटुंबाची एक जिम्मेदारी आम्हाला तुम्ही गावकऱ्यांनी ठरवून तुम्ही सांगा, आम्ही ती स्वीकारू। पण सगळ्यात महत्त्वाचं साहेब, हे मास्टर माइंड आणि हे जे आहेत ना, हे फक्त हे वाल्मिक कराडे साहेब ह्याच्यामध्ये नाही 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 हे जो हे आपला जिल्हा एकदम पुरोगामी तुम्हाला विचारा मारणार जिल्हा आहे साहेब। हे ह्या माणसांनी सगळी ही काशी करून टाकली। या दोन समाजामध्ये सगळी तेढ निर्माण ह्या माणसांनी केली। तिथे आपल्याला रडून जमणार ना, तुम्हाला सांगतोय मी। रडून असं हे असलं रडलं तर मी तुम्हाला सांगतोय, आम्ही बाप्पा आम्ही कधी बी त्या दिवशी गावात आलो होतो, मी सभागृहामध्ये ह्यांनी मांडलंय, मी सुद्धा मांडलंय। घाबरायची भ्यायची गरज नाही बरं का कुणाला, तुम्हाला सांगतो मी। आणि भविष्यामध्ये सुद्धा आम्ही ताकदीने तिथे साथ देणार, जोपर्यंत ह्यांना न्याय भेटणार नाही। एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही गप्प बसणार नाही। आता उद्या आम्ही सगळ्या सर्वच पक्षाची आम्ही बैठक साहेब आम्ही बोलवतोय बीडला। आणि जोपर्यंत दोन त्याच्यामध्ये मूळ आहेत, ते खंडणीच्या विषयामध्ये ते वाल्मिक कराडचं नाव टाकले साहेब, जेव्हा ती 6 तारखेला टाकलं पाहिजे होतं। आणि दुसरं ते त्याच्यात एक अटक झाली नाही। दुसरी गोष्ट 302 मध्ये त्यांच्या कुटुंबाचे तिथं घरी आत्ता बोलताना म्हणले सूत्रधार सगळे घाबरायला लागले बोलायला इथे सुद्धा गावात आल्यानंतर। त्या दिवशी गावात मी चर्चा केली आहे साहेब। मेन सूत्रधार हे दोन समाजाचा तिळत हे वादच मिटून जातोय, भांडणं लावायचं कामच हे माणूस करतो। सगळा जिल्हा नाही महाराष्ट्राचं लक्ष लागलं साहेब। एवढीच विनंती आहे आणि आपण बोलायचं। जे काही घडलं हे तुम्हालाच नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सर्वसामान्य लोकांना एक प्रकारचा धक्का बसला आहे। वीज जिल्हा याचा एक महाराष्ट्रात लौकिक आहे। हा जिल्हा मी अनेक वर्षापासून या नात्यानिमित्ताने जिल्ह्याशी संबंधित आहे। वारकरी संप्रदाय हे या जिल्ह्याचं वैशिष्ट्य आणि वारकरी संप्रदायाचा विचार घेऊन आपलं आयुष्य जगणार आहे। दुष्काळ पडला तर त्याला तोंड देणार आहे। महाराष्ट्राच्या साखर उद्योगाला हातभार देणारे त्यासाठी कष्ट करणारे कुणी आहेत हा प्रश्न विचारला तर वीजचा हा उल्लेख त्या ठिकाणी केला जातो। आणि अशा जिल्ह्यामध्ये जे काही घडलं हे कुणाला न फसणारं न सोचणारं अतिशय चमत्कारिक अशा प्रकारचं आहे। त्या तरुण सरपंचाची हत्या झाली, 15 वर्ष लोकांच्या फाशी झालं, त्या पदावर बसण्याचं काम त्यांनी केलं। 15 वर्ष ज्याची निवड झाली त्याचा अर्थ लोकांच्या दैनंदिन सुखदुःखाशी संयम होणारा, वादविवादापासून दूर राहणारा असा हा तरुण कर्तव्यगार लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या गावामध्ये काम करतोय। जे काही घडलं त्याच्यात त्याचा काहीच संबंध नसताना कुणी येऊन कुणाला दमदाटी दिली, कुणाला मारहाण केली आणि त्याच्याबद्दलची तक्रार आल्याच्या नंतर त्याची चौकशी ही करण्याची भूमिका घेतली आणि ती चौकशी का करतो म्हणून कुणी बाहेर यायचं, व्यक्तिगत हल्ला केला आणि शेवटी तो हल्ला हत्या भरून जातो।
हे चित्र अतिशय गंभीर अशा प्रकारचं आहे. याची नोंद ही राज्य आणि केंद्र सरकारने घ्यावीच लागेल. लोकसभेचं अधिवेशन काल संपलं आणि गेले 2-4 दिवस आम्ही बघतो आहोत तुमचे प्रतिनिधी बजरंग सोनवणे असतील, सुत लंके असतील आणि जे कोणी तिथं खासदार महाराष्ट्राचे आहेत त्यांनी हा प्रश्न उचलून धरला. गृहमंत्र्यांना भेटले, पार्लमेंटमध्ये यांनी स्वतः हा प्रश्न त्या ठिकाणी मांडला आणि इथं न्याय द्या या प्रकारचा आग्रह बजरंग सोनवणे आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी देशाच्या लोकसभेमध्ये मांडला. त्यांचं भाषण मी ऐकत होतो. मी काही त्यांच्या सभागृहात नाही आहे, पण ऐकत होतो. सलंग ते जे काही सांगत होते ते ऐकायच्यानंतर स्थगित झालं. या देशाच्या राज्यात काय चाललं आहे अशा प्रकारचे प्रश्न नंतर लोक विचारायला लागले. हे दुखणं जिथं मांडायला हवं आहे तिथं मांडलं. त्यांनी एकच गोष्ट सांगितली की सूत्रराज याच्या खोलात गेलं पाहिजे आणि यांचे सगळे सुसंवाद कोणाकोणाशी झाले, तो टेलिफोनवर असेल आणखीन कशा असेल, ते सगळे त्याची जी काही माहिती आहे ती काढली पाहिजे, त्याच्या खोलात गेलं पाहिजे आणि त्यामधून वस्तुस्थिती ही सगळ्यांच्या समोर ही येईल. हा आग्रह बजरंग सोनवणे, लंके बाकीच्या सगळ्या सहकार्यांनी देशाच्या पार्लमेंटमध्ये केला आणि नेमकं हेच काम महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये वीरचे आमदार क्षीरसागर त्यांनी मांडला. तुमचे जितेंद्र आव्हाड त्यांनी सुद्धा हा प्रश्न त्या ठिकाणी मांडला. त्यांनी हा कधी विचार केला नाही ते कोणत्या समाजाचे आहेत, कोणत्या जातीचे आहेत, हा विचार केला नाही. अन्याय होतो आहे, अन्याय झाला आहे आणि त्या अन्याय झालेल्याला जे कोणी जबाबदार असतील त्याचं दुखणं त्यांनी त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. मी स्वतः तुझीवर माहिती घेतली, त्याच्यामध्ये सोयंके काही बोलले, आणखीही काही लोक बोलले. एक या जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधी, शेजारच्या जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधी हा प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा मांडला आणि मुख्यमंत्र्यांनी काही आश्वासनं दिली. त्यांनी काही रक्कम दिली, ठीक आहे, कुटुंबाला मदत त्याची होईल, पण तुम्ही किती रक्कम दिली ते गेलेला माणूस येत नाही. त्या कुटुंबाचं हे दुःख आहे ते काही जाऊ शकत नाही. पण ठीक आहे, आम्ही काही त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही, त्याचं टिफणी करू इच्छित नाही. पण एक गोष्ट करायची लागेल की जोपर्यंत याच्या खोलात जाऊन जे कुणी जबाबदार आहेत आणि जे कुणी सूत्रधार म्हणून याच्या मागे आहेत त्यांना योग्य प्रकारचा धडा शिकवायचा आहे आणि तेही तातडीने. मला आनंद आहे की एका गोष्टीचं समाधान आहे की त्या वकील मंडळीने लेखी निवेदन दिलं. वकील वगैरे जे काही करायचं असेल तर ती जबाबदारी ते स्वतःही घ्यायला तयार आहे. तुम्हाला त्यांची साथ या ठिकाणी होती आणि केंद्र सरकार, राज्य सरकार, लोकप्रतिनिधी, वकील मंडळी आणि या जिल्ह्याचे आजूबाजूचे अनेक लोक तुमच्या हितचिंतक म्हणून या प्रश्नाकडं गावकऱ्यांच्या आणि या कुटुंबियांच्या मागे आहे. मी एवढंच तुम्हाला सांगेन की एक प्रकारचं दहशतीचं वातावरण आहे, कृपा करा आणि त्या दहशतीच्यातून बाहेर पडा. याला आपण सगळ्यांनी तोंड दिलं. एकदा आपण सगळ्यांनी सामुदायिक प्रयत्नाची भूमिका घेतल्याच्या नंतर कुणी आपल्याला अडू शकत नाही. आणि मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की आज म्हणजे कालच आम्ही
पालन संपून पोहोचतो आणि आज इथं आलो त्याचं कारण हे आहे की महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये आणि विविध जिल्ह्यामध्ये असं घडतंय ही गोष्ट आम्हा कोणाला न शोधणारी आहे. याच्यातून न्याय हा दिलाच पाहिजे. जे दुःखी आहेत त्यांच्या दुःखाशी ते एकटे नाहीत, आपण सगळे आहोत हे वातावरण केलंच पाहिजे. आणि इथली स्थिती ही दुरुस्त कशी होईल याची काळजी आपण सगळ्यांनी घेतलीच पाहिजे. कुटुंबात लहान मुलं आहेत, त्यांच्या मुलांनी आत्ताच सांगितलं की तुझ्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहोत. माझ्याकडे माझा वतीला फार मोठी मुलींच्यासाठी शैक्षणिक सुविधा आहे. जवळपास 9 ते 10,000 मुली शिकतात. त्याच्यामध्ये आणखी एक मुलगी असेल, उद्या मुलगा येत असेल, त्यांचं पूर्ण शिक्षण आपण करू, त्यांना धीर देऊ, कुटुंबाला धीर देऊ. त्यांच्या मातोश्री आणि कुटुंबातले इतर घटक आहेत त्यांना आपण सगळे मिळून एक प्रकारचा आधार देऊ आणि हे सांगू की तुम्ही एकटे नाहीत, तुमच्या मागं हा सगळा आम्हा लोकांचा एक प्रचंड संख्येनं वर्ग आहे. आणि त्यामुळे न भिडता या सगळ्या जे गेले जे झाले ते तर आपण परत आणू शकत नाही, पण निदान धीर देऊ शकतो, आत्मविश्वास वाढवू शकतो. ते एकटे नाहीत ही भावना निर्माण करू शकतो आणि ते काम आपण सगळे मिळून करू एवढंच या ठिकाणी सांगतो. राज्य सरकार केंद्र सरकार याच्या खोऱ्यात जाईपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही हा विश्वास देतो आणि दोन शब्द संपवतो. खंडणीखोरावर गुन्हे दाखल झालेच पाहिजे. या खंडणीखोराला फाशी झालीच पाहिजे. देशमुख परिवाराला न्याय मिळालाच पाहिजे. चलो रे बंटवान करने का, चलो बुलाए उन्होंने चीकू देने का बोले यार. जाना ते विज्युअल घेणं वरून शॉट नाही उभे आम्हाला डोळे निघाले दिसलं तरी बस झालं आपलं. पुढे चला चला पुढे चला. कृपया साहेब सरका 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 कृपया साहेबांना रस्ता द्या. सरका 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 रस्ता द्या साहेबांना प्लीज. सरका जाऊ द्या ना. सरका कसं जाणार लागेल की सरकायला रस्त्यातले बाजूला सरका, बाजूला सरका, रस्त्यातले साहेबांना रस्ता द्या. बैठो नीचे बैठो. पाठीमागे सरका प्लीज, सगळे पाठीमागे सरका. पाठीमागे कोणी येऊ नका, पाठीमागे तिथंच बसा. पुढे कोणी येऊ नका. कृपया सगळ्यांना खाली बसून घ्या. खाली बसा, सगळे खाली बसा. पुढे कोणीही येऊ नका.
यांना पुढचे सगळे पाठीमागे या. मोबाईल सगळ्यांचे मोबाईल पाठीमाग खाली घ्या. एक मिनिट सर्वांना विनंती, कृपा करून आपण खाली बसून घ्या. समोर जे लोक उभे आहेत कृपया आपण खाली बसून घ्या. कृपया करून आपण सर्वांनी खाली बसून घ्या. समोर जे लोक उभे आहेत त्यांना विनंती, खाली बसून घ्या. वकील संघ बीड यांच्यातर्फे आदरणीय पवार साहेब यांना या ठिकाणी या घटनेबाबत निवेदन देण्यात येत आहे. वकील संघ बीड. ज्यांना कुणाला निवेदन या ठिकाणी द्यायचं आहे कृपया त्यांनी नंतर निवेदन द्यावे. कृपया निवेदन नंतर. प्रत्येकाच्या मनामनातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका.